आपला व्यवसाय कुठलाही असो त्याला योग्य ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नेवास्कर न्यूज सोबत आपली जाहिरात करा। आपल्या व्यवसायाबद्दल अधिक लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी आम्ही देत आहोत तुम्हाला एक उत्तम पर्याय। आजच संपर्क करा आणि आपल्या व्यवसायाला एक नवीन उंचीवर नेऊन ठेवा। आम्ही नेवास्कर न्यूज, नेवास्करांच्या हक्काचं व्यासपीठ। नेवासा फाटा येथील राजमुद्रा चौकात नव्याने सुरू करण्यात आलेल्या पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 11 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजता करण्यात आले। यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, नेवासा पोलीस ठाण्याचे प्रभारी परिवीक्षाधन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे, पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, पोलीस उपनिरीक्षक विजय बोंगे, शैलेंद्र ससाने, गुप्तवार्ता विभागाचे अभिवैद्य सरपंच दादा निपुंगे, पोलीस पाटील आदेश साठे, ॲडव्होकेट बाळासाहेब कावळे, अशोक करडक, विजय दहिवाळकर, रितेश कराळे, अजय शिंदे, किशोर बनगे, पप्पू हांडे, गोटू पडोळ, पप्पू कुटे हे मान्यवर यावेळी उपस्थित होते। या नवीन पोलीस मदत केंद्राच्या उद्घाटनामुळे येथील स्थानिक नागरिकांसह पंचक्रोशीतील जनतेला पोलिसांकडून मदत आणि मार्गदर्शन मिळवणे सोपे होणार असून पोलिसांनाही या मदत केंद्रामुळे गुन्हेगारी रोखण्यात आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यात मोठी मदत होणार असल्यामुळे नागरिकांसह व्यावसायिकांतून या पोलीस मदत केंद्र सुरू झाल्यामुळे मोठे समाधान व्यक्त होत आहे। या नवीन पोलीस मदत केंद्रात नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध असणार असून यामध्ये तक्रार नोंदवण्याची सुविधा, मार्गदर्शन आणि मदत तसेच तातडीच्या प्रसंगात मदत मिळवण्यासाठी एक विशेष कक्ष असल्याची यावेळी माहिती देण्यात आली। या प्रसंगी व्यावसायिकांसह नागरिक आणि विविध राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार। आज अहिल्यानगर पोलीस दलामार्फत पोलीस मदत केंद्र अर्थातच पोलीस चौकी याचं उद्घाटन राजमुद्रा चौक, नेवासा फाटा या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या पोलीस चौकीचं उद्घाटन नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक आदरणीय श्री दत्तात्रय कराळे सर आणि आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय श्री राकेश ओला सर यांच्या हस्ते आत्ताच नुकतं पार पडलेला आहे। या पोलीस मदत केंद्राचा मुख्य हेतू किंवा उद्देश हाच आहे की आपल्याकडे असणाऱ्या नॅशनल हायवेवरती किंवा शेवगाव रोडवरती होणाऱ्या चोऱ्यांचं प्रमाण किंवा रॉबरींचं प्रमाण कमी व्हावं, जेणेकरून इथे प्रवास करणाऱ्या प्रवासींना, नागरिकांना पोलिसांची वेळेत मदत व्हावी आणि जेव्हा कधी त्यांना त्यांच्यावरती अन्याय होईल त्यावेळी लवकरात लवकर पोलीस दलाची त्यांना मदत भेटून त्यांच्यावरील अन्याय दूर करता येईल, हाच पोलीस मदत केंद्राचा मुख्य उद्देश आहे। आणि त्याच उद्देशासाठी आदरणीय पोलीस महानिरीक्षक आणि आदरणीय पोलीस अधीक्षक सर यांच्या आदेशानं आजपासून हे पोलीस मदत केंद्र नेवासा फाटा वासियांसाठी आपण सुरू करत आहोत, कार्यरत करत आहोत। आणि इथे रोज 24 तास आमचे 2 अंमलदार किंवा अधिकारी उपस्थित असतील, जेणेकरून कधीही अचानक कुठल्याही नागरिकाला पोलिसांची मदत लागली तर त्वरित प्रतिसाद देऊन पुढील कारवाई करतील, अशी या एकंदरीत मदत केंद्राची रूपरेषा आहे। या पोलीस मदत केंद्रासाठी नागरिकांचाही सहकार्य आमच्यासाठी आवश्यक आहे। तसेच नागरिकांनाही या पोलीस केंद्राची माहिती व्हावी यासाठी आम्ही मीडियाद्वारे किंवा वर्तमानपत्राद्वारे जाहीर आवाहन करत आहोत की हे पोलीस मदत केंद्र आपल्या मदतीसाठी आहे। जेव्हा कधी आपल्याला याची आवश्यकता वाटेल त्यावेळी अवश्य या पोलीस मदत केंद्राचा तुम्ही आधार घ्या किंवा साथ घ्या किंवा सहकार्य घ्या, असं आवाहन आपल्याला करतो। आणि या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व जबाबदार नागरिकांचं, तरुणांचं, माझ्या पत्रकार बांधवांचं आणि आमच्या सर्व स्टाफचं, अधिकारी कर्मचाऱ्यांचं खूप खूप एक प्रभारी अधिकारी म्हणून सर्वांचा आभार। आम्ही नेवास्कर न्यूज साठी ज्ञानेश्वर सिन्नरकर, नेवासा फाटा।